नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतातील पिकांमधील घासवर्गीय तण तर यांचं नियंत्रण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, कारण तण होतात मोठी आणि उत्पादन घटलेलं दिसतंय। म्हणूनच आजची ही व्हिडिओ खूप फायदेशीर अशी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत तण ही वाढली जातात आणि एकंदरीतच काय तर पिकामधील जी तण आहेत तर ही प्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्य ही खेचून घेतात। एकंदरीतच पिकाच्या वाढीस ही अडथळा निर्माण करतात आणि एकंदरीत उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते। आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पिकांचं उत्पादन घेत असताना घासवर्गीय तण खूप मोठ्या प्रमाणात पिकांना प्रादुर्भाव करत असतात, ज्या उत्पादनामध्ये घट दिसून येते। तर ही गवतं ही तण आहेत तरी कोणती, तर पहिलं तर आहे शिपी, कोळे गवत, जंगली नाचणी असेल, चिकटा म्हणतो आपण हा देखील आहे आणि पारे गवत। यामुळे काय होतंय, पिकांच्या उत्पादनामध्ये घट आपल्याला दिसून येते। आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुमच्या डोळ्यांनी फरक स्पष्ट दिसेल अशा पद्धतीचं एक डेमो प्लॉट आहे, तर ते मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। आता पाहू शकताय, जवळपास 45 दिवसापूर्वी आपण इथं प्रयोग केला होता, ज्यावेळेस तण ही 2 ते 4 पानांच्या अवस्थेत होती। एकंदरीतच काय, जर तणांवर बंदोबस्त मिळालं तरच उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला निश्चितच दिसून येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, आज मी आलेलो आहे अशा एका क्षेत्रावर जिथे 4 डेमो प्लॉट उपलब्ध केलेले आहेत, जेणेकरून तणांवर नियंत्रण मिळाले तरी कसं आणि हे नेमकी तुम्ही तुमच्या शेतामध्ये कशा पद्धतीने अवलंब करू शकता ही माहिती सांगतो। आता लक्षात घ्या, ह्या क्षेत्रावर आलो असता जे 4 डेमो प्लॉट आपल्याला पाहायला मिळाले, त्यातला पहिला डेमो प्लॉट। तर यामध्ये पाहू शकताय कोणतीही फवारणी आपण केलेली नाही, त्यामुळे निश्चितच तणांचं प्रमाण जास्त प्रमाणे वाढलेलं दिसून येत आहे। आता शेतकरी मित्रांनो, ह्या डेमो प्लॉटवर आलो असता जो दुसरा डेमो प्लॉट आहे, तर यामध्ये किझल फ्लॉक इथाइल या नावाचं तणनाशक वापरलं असता काहीशा प्रमाणामध्ये आपल्याला तणांवर बंदोबस्त मिळालेला बघायला मिळालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, ह्या क्षेत्रावर जे डेमो प्लॉट होते तर त्यातला तिसरा डेमो प्लॉट, यामध्ये आपण काय वापरलंय, सेंच्युरियन म्हणजेच क्लेथोडियम 240 EC हे तणनाशक वापरलं असता चांगल्या प्रकारे तणांवर आपल्याला नियंत्रण झालेलं बघायला मिळालं आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात शेवटचा टप्पा या क्षेत्रावर जो चौथा डेमो प्लॉट होता, तर हा पाहू शकताय इथं संपूर्ण तणांवर घासवर्गीय तणांवर आपल्याला बंदोबस्त मिळाला आहे। पण हा मिळाला तरी कसा, तर त्यासाठी मी वापरलं होतं UPL कंपनीचं सेंच्युरियन EZ म्हणजेच क्लेथोडियम 120 EC। हो, आणि यामुळेच हा सुंदर रिझल्ट गवतांवर आलेला बघायला मिळाला। आता शेतकरी मित्रांनो, आपल्या चारही डेमो प्लॉट वरून तुम्हाला लक्षात आलं असेल आणि तुमच्याही डोळ्याला विश्वास बसला असेल की या क्षेत्रावर जे 4 डेमो प्लॉट घेतले असता कशा पद्धतीने आपण तणनाशकांचा वापर केला आणि रिझल्ट आला। पण खास करून तुम्हाला जर विशेषतः सांगायचं झालं तर आपण UPLचं जे सेंच्युरियन EZ वापरल्यामुळे 100% तणांवर बंदोबस्त कशा प्रकारे मिळालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे UPL कंपनीचं सेंच्युरियन EZ हे नेमकी आहे तरी कसं आणि आपल्या पिकांना तणांवर बंदोबस्त मिळवल तरी कसं, तर त्याची माहिती जाणून घेऊया। आता लक्षात घ्या, हे सेंच्युरियन EZ रेडी मिक्स फॉर्म्युलेशन आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर पूर्वी आपल्याला काय करावं लागायचं, सेंच्युरियन या सोबत आपल्याला स्टिकर आहे तर हे मिक्स करावं लागायचं। आता असं करायची गरज नाही, कारण नव्याने जे बाजारात आलेलं आहे हे रेडी मिक्स फॉर्म्युलेशन सेंच्युरियन EZ क्लेथोडियम 120 EC यामध्ये रेडी मिक्स फॉर्म्युलेशन आहे। कोणताही घटक मिक्स करायची गरज नाही, डायरेक्ट घ्या आणि तुमच्या पिकांना तणांवर फवारणी करा आणि जबरदस्त रिझल्ट मिळवा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो मलाही पडलाय तुम्हालाही पडलाय आणि त्याचं उत्तर मी देतोय, तर ते म्हणजे सेंच्युरियन EZ हे आपल्या पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी वापरायचं तरी कसं, याचे प्रमाण आहे तरी किती, तर 1 एकरसाठी आपल्याला 400 मिली सेंच्युरियन EZ
हे प्रमाण आहे. 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून याची फवारणी करायची आहे आणि एकंदरीतच रेडी मिक्स फॉर्म्युलेशन असल्यामुळं यामध्ये कोणताही अन्य स्टिकर सारखा घटक आपल्याला वापरायची गरज पडत नाही. पण आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सेंचुरियन इझी वापरण्याची सोपी पद्धत आहे, पण याचा रिझल्ट येण्यासाठी आपल्या शेतातील ज्या पिकांमधील तण आहे तर हे तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असणं गरजेचं आहे. निश्चितच तुम्हाला 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही, कारण वापरण्यासही सोपं, जलद परिणामही आपल्याला यामध्ये आलेला दिसून येतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य तंत्रज्ञान. आणि हे आहे UPL कंपनीचं पेटेंटेड प्रॉडक्ट सेंचुरियन इझी, जे करील तुमच्या शेतातील तणांचा बंदोबस्त ठरेल कर्दनकाळ. त्यामुळे एकदा वापरायला अजिबात विसरायचं नाहीये सेंचुरियन इझी, कारण शेतात होईल तुमचं काम इझी.